हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर ही आहे सॅटर्डे मॉर्निंग आणि मी कालच्या दिवशी ॲक्च्युली सायंकाळी सोफ्याचे कवर जे होते ते वॉश करून काढले होते आणि त्यावर तर रात्री बसलंच जाणार होतं, म्हणून मी काही बेडशीट होते ते अशा पद्धतीने मी तिथे अंथरून दिलेल्या होत्या, जेणेकरून घाणेरडे पाय वगैरे किंवा एक्स्ट्राची धूळ आहे ती सोफ्यात जायला नको. आणि आता सकाळीपर्यंत हे छान वाढलेले आहेत, सो मी आता त्यांना परत टाकून घेणार आहे. आणि ॲक्च्युली मी दिवाळीसाठी ना सोफ्याचे कवर मागवलेले आहेत मिशोवरून, की एक छान हॉलमध्ये दिवाळीचा लुक आला पाहिजे. होप सो की ते आता मंडे किंवा ट्यूसडेपर्यंत येऊन जायला पाहिजे, नाहीतर मग कित्येक वेळा ते असं करून देतात की त्यांची डिलिव्हरी डिले होऊन जाते आणि जर ते दिवाळीनंतर मला मिळालेत तर त्यांचा काही एवढा उपयोग नाही आहे. पण आता बघूयात कधी मिळतं सो. आणि ही सकाळी असं फ्रंट म्हणजे जे ऊन असतं ना सकाळचं, तर ते छान असं घरात येत असतं, गॅलरीत येत असतं, किचन म्हणजे आमच्या तिघी चारी रूममध्ये जे आहे ना ते सकाळचं ऊन येत असतं आणि खूप छान फ्रेश वाटत असतं सकाळचं ऊन जर घरात आलं तर. आणि आहे त्याच सोफ्यांच्या कवरने मी सोफ्याला सजवण्याचा प्रयत्न करते आणि घर जरा ऑर्गनाईज वाटायला लागतं. आणि काय झालेलं की आम्ही शिफ्टिंगनंतर इथे आल्यावर घरात तर धूळच होती, त्यामुळे त्या कवरमध्ये खूप जास्त धूळ घुसलेली होती. सो मी त्यांना वॉश करून काढलेलं आणि आता आहे झाडांना पाणी देण्याची वेळ. जसं मी तुम्हाला म्हणले की सकाळचं ऊन असल्यामुळे काय होतं ना की उन्हामुळे माती लवकर कोरडी होऊन जाते सकाळी सकाळी. तर मी सकाळीच आज पाणी देऊन देते त्यांना, कारण की मग नंतर मला जर विसर पडला नाही तर मग सायंकाळपर्यंत त्यांना वाट बघावी लागते माझ्या पाण्याची. सो म्हणून मी सगळ्यांना इथे पाणी घालून देत आहे. आणि आता तुमच्यासोबत मी खूप इंटरेस्टिंग एक गोष्ट शेअर करणार आहे आणि प्रत्येक वेळ आपल्यासोबत हे होत असतं. तर हे जे तुम्ही इथे बघत आहात पंपकिनचे हे सीड आहेत, जो आपण गोल भोपळा असतो तो आणतो, त्याचे सीड तर प्रत्येक वेळा आपण भाजीवाल्याला सांगतो की त्याचे सीड तू काढून घे, अदरवाईज त्यांना सवय असते ते सीड्स काढून घेतात आणि आपल्याला फक्त भोपळा देतात. तर ट्रस्ट मी, तुम्ही डीमार्टला जा, कुठल्याही मॉलमध्ये जा किंवा तुम्ही ऑनलाईन बघा की भोपळ्याच्या सीड्स ज्या असतात त्या किती महाग मिळत असतात, पंपकिन सीड्स. तर अशा पद्धतीने जर तुम्ही घरी आणत असताल पंपकिन आणि त्याच्या सीड्स पण तुम्ही सोबत घेऊन आल्या तर 2-4 दिवस वॉश करून तुम्ही असं त्यांना वाढवून घ्या 2-3 दिवस उन्हामध्ये आणि त्यांचे सीड्स तुम्ही खाऊ शकतात. खूप जास्त हेल्दी आहे ते, तुम्ही मुलांना देऊ शकतात. आणि एवढ्या महागड्या सीड विकत घेण्यापेक्षा जर तुम्हाला इझिली भाजीसोबत फ्रीमध्ये मिळून जात आहे तर त्यांना का नाही खाल्लं पाहिजे. आणि त्यांचे हेल्थ बेनिफिट्स पण खूप जास्त आहेत. तर माझी ही टीप तुम्हाला कशी वाटली आणि मला नक्की सांगा की तुम्हीही याआधी भोपळ्याचे सीड्स जे आहेत ते फेकून देत होतात ना. आणि नेहमी आपण टरबूज किंवा मग डांगर असलं यांच्या बीज आपण जे सीड्स असतात ते आपण कलेक्ट करत असतो, पण भोपळ्याच्या आपण फेकून देत असतो. आणि एवढा महाग गोष्ट जी सगळ्यात महाग मिळते ती आपण फेकून फक्त आपण भोपळ्याची भाजी करून खात असतो. तर ह्या सीड्स मी इथे छान आता वॉश करून वाढवायला ठेवलेल्या आहेत आणि 2-1 दिवसात छान वाढून जातील आणि मला ज्या सीड्स आहेत त्या मिळून जातील. आणि आता करायचं आहे ॲक्च्युली हे जे बेड आहे, जेव्हा आम्ही हा बेड बनवला जवळजवळ याला आता 2-2.5 वर्ष झालेले असतील आणि त्याच्यासोबत लगेचच आम्ही ही मॅट्रेस मागवून घेतली होती. आणि याचं हे वरचं कवर आहे ज्याला मी 2-3 वेळा वॉश केलेलं आहे. आणि मी ते एक्स्ट्राचं मागवलं होतं वरून, की म्हणजे काही पाणी वगैरे सांडलं गेलं किंवा उन्हाळ्यात घाम येत असतो तर तो खाली जिरायला नको, म्हणून हे म्हणजे वॉटर त्याच्यातून खाली जात नाही असं आहे, त्याला एक्झॅक्ट वर्ड मला आता आठवत नाही आहे. सो मी त्याला वॉश करून घेत होती. पण हे जे मॅट्रेसचं जे कवर होतं ना, जे मॅट्रेससोबत आलेलं होतं, आज मला ते वॉश करून घ्यायचं आहे. आम्ही ह्यावेळेस तिकडून जेव्हा सोफा आणला ना मुंबईहून, सोफा नाही मॅट्रेस आणली ही, तर आम्ही तिला पॅक करून आणली होती. पण जेव्हा आम्ही इथून मुंबईला शिफ्ट होत होतो ना, तर तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की हे लोक पॅक करतील की नाही करतील. सो आम्ही असंच त्यांनी न पॅक करता, रॅप न करता नेलेली आणि त्यांचे जे घाणेरडे हात होते, त्यांचा जो सगळा घाम असतो तो सगळा त्याच्यामध्ये गेलेला. आणि आम्ही महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात तेव्हा मागच्या वर्षी तेव्हा शिफ्टिंग केलेली होती, त्यामुळे त्यांचाही फॉल्ट नाही आहे. बट जस्ट आम्ही तेव्हा इग्नोर केलं की तुम्ही याला रॅप करा म्हणून, हे सांगणं आम्ही त्यांना विसरलो आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि ती तशी खराब झालेली होती. आणि एवढं हेवी आहे ते, जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल ना तर मी प्रेफर करेल की वॉशिंग मशीनमध्येच वॉश करा, कारण माझे एवढे हाल झालेले आहेत त्याला वॉश करताना. पण असो आम्ही त्याला काढून घेतलेलं आहे आणि मी त्याला वॉश करणार आहे. आणि आता दिवसभर यावर धूळ बसायला नको म्हणून मी एक इथे बेडशीट जी आहे इथे मी टाकून घेतलेली आहे.
आणि मी यांना वॉश करताना जे स्वेटरसाठी इझी मी होतं ना, तर त्यात नाही तर शॅम्पूमध्ये तुम्ही वॉश करू शकता. डायरेक्ट डिटर्जंटचा यूज करू नका, नाहीतर मग त्याचं जे टेक्स्चर असतं खराब होऊन जातं. असो आणि आता दुपारी मी इथे म्हणजे जेवणाच्या आधी, स्वयंपाकाच्या आधी इथे मी आता तूप बनवणार आहे. आणि मी मुंबईला असताना एकही वेळा तूप बनवलं नाही, कारण तिथे लोकल जे दूध होतं ते कधी व्यवस्थित मिळालं नाही आम्हाला. आणि मग आम्ही गोकुळचं दूध घ्यायचो आणि त्याची मी मलाई कधी काढतच नव्हती. एवढी जाड अशी मलाई यायची नाही. आणि इथे आता ही जवळजवळ 8-10 दिवसांची मलाई असेल आणि मी हिला इथे काढून घेते आणि मी हे तुमच्यासोबत यासाठी शेअर करत आहे, कारण मी तुम्हाला कमीत कमी भांडे न भरता, म्हणजे जास्तीत जास्त भांडे न भरता कसं तुम्ही एकाच भांड्यामध्ये तूप बनवून रेडी करू शकता हे मला दाखवायचं होतं. आणि मी सगळी मलाई इथे काढून घेतली, थोडी मी फेटून घेतली आणि हिला 10 मिनटाचा रेस्ट देऊन द्यायचा आणि त्यानंतर परत फेटायला लागायचं. म्हणजे जे तुम्ही फेटण्याची जी प्रोसेस आहे ती तुमची कमी होऊन जाते इथे जर तुम्ही मध्ये रेस्ट घेतला तर. आणि बस नंतर तुम्ही 10 मिनटानंतर जेव्हा हिला फेटायला घेणार ना, अगदी इझी लगेच हिचा जो गोडा असतो ना तो बनायला सुरुवात होऊन जाते. आणि मिक्सीमध्ये वगैरे मी कधीही ट्राय केलेलं नाही आहे, कारण ती मिक्सीला वॉश करणं नंतर आणि मग ते सगळे भांडे त्याला वॉश करणं खूप मोठी प्रोसेस होऊन जाते ती. त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवत असते आणि तुम्ही बघू शकतात अगदी थोडाच वेळ नंतर मिक्स केल्यावर माझी जी ही काय म्हणतात त्याला क्रीमचं जे मक्खन असतं ना, तर ते मक्खन माझं इथे तयार झालेलं आहे. आणि याने आता जे पाणी असतं ना, ज्याला आपण ताक म्हणत असतो, ते ताक याच्यातून वेगळं झालेलं आहे. आणि मी जास्तीत जास्त वेळा म्हणजे 4 ते 5 वेळा वॉश करण्याचा प्रयत्न करत असते. मी बऱ्याच वेळा लोकांना शॉर्टकट तूप बनवताना बघितलेलं आहे. म्हणजे ते डायरेक्ट मलाई घेतात आणि डायरेक्ट तिला गॅसवर चढवून देतात. मग त्या तुपाची म्हणजे स्मेल येत असतो खूप जास्त, बनवताना पण येत असतो आणि तूप बनल्यानंतरही त्यातून स्मेल येत असतो. तर मी इथे काय करते ना, जे फर्स्ट 2 वॉश आहेत ना त्यांचं मी वेगळं काढून घेत आहे. जे ताक निघतं आहे ते मी वेगळं काढते आणि याचं मी दही बनवणार आहे. तर आणि जे नंतरचे 2 किंवा 3 वॉश असणार आहे ना, तर ते मी एकतर तुम्हाला फेकायचं नसेल तर तुम्ही चपाती त्याने मळू शकतात, पीठ मळू शकतात त्याच्याने. नाहीतर मग अदरवाईज तुम्ही त्याला फेकलं तरी चालतं आहे, कारण ते खूप पातळ असं जस्ट पाणी असतं. आणि जे पहिले 2 असतात ते जास्त घट्ट निघत असतं, तर त्यामुळे तुम्ही त्याची दही बनवू शकतात आणि खूप छान अशी त्याची दही बनते. आणि तुम्ही जे पूर्ण पाणी एकत्र करत गेले म्हणजे 3rd वॉश 4th वॉश आणि मग त्यामुळे ते पातळ होऊन जातं आणि दही पाहिजे तसं छान घट्ट बसत नाही. त्यामुळे ही ट्रिक आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात हे जे नंतरचे 2-3 वॉश होते याचं जे पाणी आहे ते मी आता टाकून देणार आहे. आणि हे याच्यात मी जे काही वर थोडं एक्स्ट्राचं जे मक्खन असतं ते चाललं गेलेलं असतं ते मी काढून घेत आहे. आणि याची मी आता थोडं त्यात दही घालून त्याची दही बनवायला ठेवून देईल. आणि आता सरळ याला आपण गॅसवर चढवणार आहोत आणि छान कमी गॅसवर याला होऊ द्यायचं आहे. आणि अगदी पुढच्या 7-8 मिनटात जे आहे तूप आपलं बनून रेडी होऊन जातं. तर तूप आपलं बनून रेडी झालेलं आहे. याची जर तुम्हाला ओळख पाहिजे असेल तर जेव्हा हा व्हाईट कलरची ही जी लेअर येत असते तर ती जेव्हा तूप आपलं बनण्याच्या मार्गावर असतं म्हणजे लास्ट स्टेजला असतं, तेव्हा ही वरची जी लेअर असते ना ही बबल फॉर्ममध्ये क्रिएट व्हायला लागते. आणि जेव्हा बबल्स स्टार्ट व्हायला लागतात, मोठेवाले बबल्स बघा, आता ते व्हाईट लेअर पूर्ण शांत झालेली आहे आणि आता बबल्स व्हायला लागले याचे. आणि हे बबल जेव्हा होतात तेव्हा तुम्ही गॅस बंद करून द्या आणि तुमचं तूप बनून रेडी होऊन जातं. तर मी इथे आता गॅस जो आहे माझा मी बंद करत आहे. मी एक्स्ट्राचं थोडं अगदी 10 सेकंड एक्स्ट्रा घेते, कारण मला जो स्मोकी फ्लेवर असतो ना, म्हणजे तुपाचा जळका फ्लेवर तो आवडत असतो. तर मी गॅस इथे बंद केलेला आहे. आणि याची जी बेरी असते ना, म्हणजे तुम्ही जितकं जास्त वेळा वॉश करून घेणार तेवढी त्याची जी बेरी असते ती खूप कमी येत असते. आणि इथे माझं तूप जे आहे ते छानपैकी बनवून झालेलं आहे. आता प्रिपरेशन चालू आहे जे लंचसाठी. तर नॉर्मल मी इथे जी तुम्हाला मी पंपकिन दाखवलं, पंपकिनच्या सीड्स, तर मी त्याचे आता पंपकिन जे आहे ते इथे मी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. जस्ट नॉर्मल आता एक जे आहे ते लंच करून घ्यायचं आहे.
आणि कारण त्यानंतर म्हणजे पुढे बरेच कामं आहेत, त्यामुळे मी जास्त फॅन्सी इथे जे आहे जेवणात जात नाही आणि आमचा नाश्ता वगैरे थोडा हेवी झालेला आहे. सो त्यामुळे इथे जस्ट मी याची भाजी बनवणार, चपात्या बनवणार आणि आजचं जेवण जे आहे माझं तयार होणार आहे. तुम्हाला मी जस्ट नॉर्मल रेसिपी सांगते की मी याची भाजी कशी बनवत असते. जस्ट नॉर्मल जी फोडणी देतात तशी मी याला फोडणी देणार आहे. आणि आय थिंक हा माझा किचनमधला पहिलाच व्हिडिओ आहे ज्यात मी तुम्हाला किचनमध्ये काम करताना दिसते. सो एवढा ऑर्गनाईज नाही आहे, जास्त फर्निश नाही आहे किचन. जस्ट मी ट्रॉलीज ज्या आहेत तेवढ्या आम्ही बनवून घेतलेल्या आहेत. आणि इथे मी भाजी बनवण्यासाठी तेलामध्ये जिरं मोहरी जे आहे, लसूणचे तुकडे, मिरची घालून करत आहे मी. तुम्ही तिखट घालूनही करू शकतात. अद्रकची पेस्ट घातली आहे मी आणि जस्ट त्याच्यामध्ये मी हळद आणि जे आहे धना जिऱ्याचा पावडर घातलेला आहे. आणि हे जे मी भोपळा होता हा कापून घेतलेला होता तो मी इथे घालते आहे. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर ही भाजी गोड आवडत असेल तर तुम्ही यात गूळ किंवा तुम्ही साखरही तुम्ही यूज करू शकतात. पण भोपळा ऑलरेडी थोडा स्वीट असतो त्यामुळे मी एक्स्ट्रा स्वीट याच्यात वाढवत नाही आहे. जस्ट नॉर्मल मी इथे थोडा मसाला घालेल यानंतर आणि माझी जी भाजी आहे ते तयार होऊन जाणार आहे. जोवर माझी भाजी होत होती ॲक्च्युली तोवर तूप पण गार झालेलं होतं आणि मी सकाळीच एक जार वॉश करून ठेवलेला होता आणि मी आता ह्या जारमध्ये काढत आहे. आणि जस्ट मॅक्स टू मॅक्स 8 किंवा 10 दिवसांची ही मलाई असेल. आणि तुम्ही बघू शकतात की म्हणजे तूप किती क्वांटिटीमध्ये जे आहे ते बनलेलं आहे. आणि जी बेरी आहे ना ती मोस्ट ऑफ वेळ आपली खाल्ली नाही जात, फेकली जाते. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तूप बनवा आणि तुमची बेरी खूप कमी निघेल आणि तुम्हाला फेकतानाही तिला जास्त दुःख होणार नाही. तर तुम्ही इथे गाळणीत बघू शकतात खूप कमी क्वांटिटीत जी आहे ती बेरी निघालेली आहे. आणि पातेलीमध्ये जस्ट खाली थोडं लागलेलं आहे, बस एवढीच बेरी निघालेली आहे. तर कशी वाटली ही तूप बनवण्याची प्रोसेस नक्की मला कमेंटमधून सांगा. आणि माझं फ्रेश होममेड असं तूप जे आहे ते रेडी आहे आणि घरभरेचा मस्त असं जो सुगंध आहे तो पसरलेला आहे. जे लास्ट उरलं आहे आता जेवणासाठी, जस्ट चपात्या मला तेवढ्या बनवायच्या आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉर्निंगपासून तर म्हणजे आफ्टरनूनपर्यंत जवळजवळ 12-1 वाजेपर्यंतचा हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. कारण मला बऱ्याच वेळा कमेंट आलेला होता की तुमची मॉर्निंग रुटीन आणि नंतर दुपारनंतर इव्हिनिंग रुटीन शेअर करा. म्हणून मी म्हणलेलं की हा फक्त जस्ट मी लंचपर्यंतचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर मी इथे नॉर्मल जे फुलके असतात मी मोस्ट ऑफ या चपाती अवॉइड करत असते. तर मी कारण हे लवकर होत असतात, पटापट शेकून पण होत असतात, म्हणून मी हे बनवून घेते. ज्या दिवशी निवांत आहे, कुकिंग करण्याचा मूड आहे, त्या दिवशी मी चपाती नॉर्मल जी आहे ज्या आपण तेल लावून ज्याला बनवत असतो मी तशी बनवते. पण ज्या दिवशी घाई आहे त्या दिवशी माझ्याकडून घरातलं कोणीही एक्सपेक्ट करणार नाही की मी चपाती बनवेल. मी फुलकेच बनवते जे लवकर होऊन जातात. आणि यानंतरही बरेच कामं आहेत त्यामुळे लवकर जेवण करून मोकळं पण व्हायचं आहे. आणि अपेक्षा करते मी की तुम्हाला माझा आजचा हा सकाळचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरेच लोकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो मेक शुअर करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपण भेटूयात पुढच्याच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.